तर नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत. मी आजच्या या सत्रामध्ये रेकी लेवल 1च्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येत असेल? अगदी क्लिअर. ओके. आज संख्या अजून कमी आहे. आज मी आणि हजर राहायला सांगितलेलं आहे सगळ्यांना. चला, काल बऱ्याच जणांनी मला बरेच प्रश्न पाठवलेत. ओके, तोपर्यंत आपण त्या थोड्याशा प्रश्नांचा आढावा घेऊया आणि मग आपण पुढच्या विषयाकडे वळू. तर काल आपण रेकीचे 5 सिद्धांत शिकलेलो होतो की मी राग करणार नाही, मी चिंता करणार नाही, मी जे परमेश्वरानं मला दिले त्यासाठी मी कायम कृतज्ञ राहीन, प्राणी मात्रांवर मी दया करेन. आणि पाचवा कोणता होता? पाचवा होता माझे प्रत्येक काम मी प्रामाणिकपणाने करेल. तर हे आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये वापरणार आहोत. माझ्या मते सगळेजण जर का तुमच्या अडचणी आयुष्यातनं निघून जाणार असतील तर सगळेजण तयार असतील ह्या गोष्टीसाठी. कुणालाही त्याबद्दल प्रॉब्लेम नसेल. बरोबर आहे? तर आज आपण बघणार आहे अवचेतन मन. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला शिकवणार जो विषय शिकवते तो प्रत्येक विषय मी डीप मध्ये नाही जाऊ शकत, कारण रेकी हा एकच विषय असल्यामुळं तो मी जो फर्स्ट लेवलला आहे तो तितक्या डीप मध्ये मी शिकवतीये. पण बाकीचे जे सब्जेक्ट आहेत, म्हणजे अवचेतन मन असू दे किंवा मी तुम्हाला छोटे छोटे क्ल्यू दिलेले असतात कधी कधी की तुम्ही होपोनोपोनो करा किंवा अजून काय मी तुम्हाला सांगते, तर ते तुमच्या आयुष्यात चेंज होण्यासाठी सांगितलेले असतात. तुम्ही ते जितके कराल तेवढे चेंज लवकर होतील. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला डीप मध्ये जायचं असेल तर तुम्हाला पुढच्या स्टेप्स करत जावं लागतं. बऱ्याच गोष्टी समजून घ्याव्या लागतात, त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. पण ठीक आहे, आपल्याला फक्त आपलं आयुष्य सुंदर बनवायचंय, तर आपण आता थोडं 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 करत आपण तिथपर्यंत नक्की पोहोचू. बरोबर आहे? तर मला काल बऱ्याच जणांनी प्रश्न पाठवलेले होते. काही जणांचा होता की मुलं ऐकत नाहीयेत, मुलं मोठ्यांचं काहीच ऐकत नाहीत आणि बाहेरचं खायला खूप आवडतं मुलांना. असं बऱ्याच प्रश्न होते. एकाने पाठवलेला होता त्यांना वेट गेन करायचंय, तर त्यासाठी हा होता. ओके. तर आपण जर का आज आपल्याला वेळ मिळाला तर आपण चक्रांच्याकडे जाऊ. त्यावेळेला तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतील की तुमच्या शरीरामध्ये प्रॉब्लेम का आहेत. बरोबर आहे? पण तुम्ही मला जे इश्यूज सांगितले, पाठवलेत, प्रश्न पाठवलेत, तर त्याबद्दलचा विचार करत असताना एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. प्रत्येकानं पहिल्यांदा थोडंसं आत डोकावून बघायचंय की आपण काय करतो. प्रत्येकानं. म्हणजे मी तुम्हाला कुणाला ब्लेम करत नाहीये. मला तुम्हाला काय शिकवायचंय, तुम्ही माझे विद्यार्थी आहेत, तुमची जबाबदारी मी घेतलेली आहे. तुम्ही माझ्याकडे का आलाय? तुमच्या आयुष्यात काहीतरी तुम्हाला चेंजेस पाहिजेत म्हणून तुम्ही माझ्यापर्यंत आलेला आहात. तुम्ही त्यासाठी मला कोणत्या ना कोणत्या मार्गाने काही ना काहीतरी तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी कुठेही, समजा आता तुम्ही माझ्या चॅनलवर गेला तर तुम्ही मला सबस्क्राईब केलेलं असतं, म्हणजे तुम्ही थोडीफार फी, हे जे मी तुम्हाला फ्री देते त्याचं तुम्ही मला थोडंफार एनर्जी एक्सचेंज दिलेलं असतं असं मी मानते. तुम्ही तुमच्या मैत्रिणीला माझं नाव सजेस्ट करता म्हणजे तुम्ही मला एनर्जी एक्सचेंज देता ह्या क्लाससाठी. बरोबर आहे? मग तुम्ही ज्या वेळेला माझ्याकडे एक गुरु म्हणून येता, तुम्ही माझ्याकडे काहीतरी होप ठेवून येता, अपेक्षा ठेवून येता, त्यावेळेला माझी काहीतरी जबाबदारी बनते तुमच्यासाठी. म्हणून मी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सजेस्ट करत असते, सांगत असते. आणि मला तुम्हाला चांगला मार्ग दाखवावा म्हणून मी तुम्हाला तितक्याच स्पष्टपणे सांगत असते. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात त्याप्रमाणे बदल केले तर नक्की तुम्हाला तुमचं यश तुमच्याकडे खेचून आणण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे. पण त्यासाठी आपल्याला थोडासा चेंज करणं आवश्यक असतं. कुणालाही झालं तरी. विद्यार्थी शाळेला जातात तेव्हा ते स्वतःच्यात बदल करतात का नाही? करतात. ओके. फक्त आपल्यात आणि विद्यार्थ्यांच्यात फरक काय आहे की आपण काय करतोय. विद्यार्थ्यांच्यात आणि आपल्यात फरक इतकाच आहे. एकच मिनिट, मी पिन करते म्हणजे बाकीचे मेंबर्स दिसत नाहीत. ओके. तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक हा आहे की विद्यार्थी हे फ्लेक्झिबल असतात, पण आपण फ्लेक्झिबल नाहीये. आपण आता सगळीकडून खूप सारं सहन करून, खूप सारा प्रवास करून आपण आता आपलं मन
असं वृक्ष झालेलं असतं. विद्यार्थी किंवा लहान मुलंही फ्लेक्झिबल असतात. पण एक लक्षात घ्या, आपण जर का लहान मुलांसारखं थोडंसं झालो ना, तर आपलं आयुष्य खरोखर सुंदर होतं. म्हणजे तुमच्याकडे युनिवर्स तुम्हाला जास्त द्यायला लागतो. कसं ते आता बघणार आहे आपण. अवचेतन मन. तर मी पहिल्यांदा तुम्हाला अवचेतन मन शिकवणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देणार आहे. तुम्हीच मला द्याल उत्तर ती. ओके, आज तो गेम खेळू आपण. तुम्ही अवचेतन मन शिकून झाल्यानंतर तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हीच मला द्याल आणि मग मी तुम्हाला अफर्मेशन्स देणार आहे, तुम्हाला काय लिहायचंय रोज. ठीक आहे, आपल्याला अवचेतन मन शिकून झाल्यानंतर. तर काल आपण मी माझ्याकडनं राहून गेलं रेकॉर्डिंग का काय, मला काय प्रॉब्लेम झाला माहित नाही. मी सुरू केलेलं होतं पण ते रेकॉर्डिंग नंतर झालं नाही. आय डोंट नो काय प्रॉब्लेम झाला सिस्टीमचा. पण त्याबद्दल मी तुमची माफी मागते की तुमची गैरसोय झाली. तरी पण माझ्याकडनं जितकं होत होतं तेवढं मी रेकॉर्ड करून तुमच्यासाठी पाठवून दिलं. आणि काल मी घेतलेले 2 प्रयोग होते नंतरचे, की एक होता तो माझा हात लांब आहे तो. तर जे नव्हते काल त्यांनी परत करून बघायला हरकत नाही. ज्यांचं झालं नसेल त्यांनी परत करा. या रेकॉर्डिंग मार्फत ते नवीन लोकांपर्यंत, म्हणजे जे लोक अब्सेंट आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचेल. म्हणून आपण इथून सुरुवात करू. ओके, काल मी पहिला प्रयोग घेतलेला होता. प्रत्येकाला मी हात असे जोडायला सांगितलेले होते आणि त्यांना मी सांगितलेलं होतं की तुम्हाला म्हणायचंय की माझा डावा हात हा उजव्या हातापेक्षा मोठा आहे, असं 10 वेळा म्हणायचंय. आणि मग चेक करायचंय. 10 वेळा ज्या वेळेला तुम्ही म्हणाल की माझा डावा हात हा उजव्या हातापेक्षा मोठा आहे, माझा डावा हात हा माझ्या उजव्या हातापेक्षा मोठा आहे, असं तुम्ही 10 टाइम म्हणल्यानंतर तुम्ही तुमच्या डाव्या हाताकडे बघायचंय. तर ते बोट काय होतं, तुम्हाला ऑटोमॅटिकली मोठं झालेलं दिसतं. तुम्ही काहीही हात असा न हलवता, तुम्ही नुसतं असं ठेवलेलं आहे तरी तुम्हाला कळतं की तुमचं बोट वर गेलंय, म्हणजे त्या हाताची लांबी वाढली. ही ताकद असते आपल्या सबकॉन्शियस माइंडची. करून बघा. ज्या लोकांनी केलं नव्हतं त्यांनी करा. आणि जर का खरोखर तुमच्या बोट वर गेलं, तुम्हाला आढळलं, तर मला तिथे खाली इलेक्ट्रॉनिक थंब असतो, तिथं क्लिक करायचं. तर मला थंब कळतो लगेच. जे लोकांनी काल केलं नव्हतं त्यांनी करून बघा. जरा ज्यांच्या खिडक्या बंद आहेत त्यांना जर का उघडणं शक्य असेल तर ऑलवेज वेलकम. मला तुम्हाला बघायला खूप आनंद होईल. कोणी कोणी काल केलं नव्हतं त्यांनी आज करून बघा. दहा वेळा मनातल्या मनात म्हणायचंय की माझा डावा हात हा उजव्या हातापेक्षा मोठा आहे. बरोबर जोडा, अगदी परफेक्ट जोडायची एकमेकाला. जरा सुद्धा वर खाली नाही झाले पाहिजेत. आणि मग मधलं बोट बघायचं, पहिल्यांदा एकसारखं असतंय आणि नंतर म्हणून झाल्यानंतर परत चेक करायचं. ओके, आलात. एक थंब आलेला आहे. हा श्वेता मॅडमचा आलेला आहे थंब. ठीक आहे, तर मॅक्झिमम लोकांचं झालं असेल. अजून चैत्राली मॅडम आणि सर मनमोहन सरांचं चालू आहे. झालं का मग सर? मोठा हात झाला. ओके, तुमचं चैत्राली मॅडम? ओके. तर ही असते आपल्या सबकॉन्शियस माइंडची ताकद. जर का आपण आपल्या मनाला एकच गोष्ट वारंवार सांगायला लागलो तर आपल्याला त्याचा रिझल्ट हा पॉझिटिव्ह मिळतो. जे तुम्ही सांगाल ते तुम्हाला मिळतं. मग काय सांगायचं हा तुमचा प्रश्न आहे. बरोबर आहे. तर आता आपण बघू अवचेतन मन म्हणजे काय. कॅमेरा कोणाचा चालू होत नाहीये. वंदना मॅडम. ओके, वंदना मॅडम परत एक्झिट करा आणि परत एंट्री करा आणि मग क्लिक करून बघा होतोय का. मे बी जर नेटचं स्पीड कमी असेल तर होणार नाही. चला, आता आपण अवचेतन मन पाहणार आहोत. मी स्क्रीन शेअर करत आहे. एकच मिनिट.
आता बघा हा, ही आहे, आपण आता बघणार आहे अवचेतन मन. मी स्लाइड करून मुद्दाम शिकवते, कारण तुम्ही मला बघण्यापेक्षा जर का स्लाइड वाचल्या तर तुम्हाला जास्त कळतं आणि समजतं पटकन. तर आपलं जे अवचेतन मन आहे ते आपल्याला दिसत नाही, बरोबर आहे, दिसत नाही. पण बाहेरचं जे मन आहे त्याची बडबड आपल्याला कळते, बाहेरच्या मनाची बडबड आपल्याला लक्षात येते. तर हे अवचेतन मन म्हणजे काय, त्याची शक्ती, त्याचं कार्य आणि आपल्या जीवनात त्याचं काय महत्व आहे. सगळ्यात महत्व काय की त्या मनाचं आपल्या आयुष्यामध्ये काय स्थान आहे. कारण अवचेतन मन आपण ऐकतो, सबकॉन्शियस माइंड आपण सगळीकडे ऐकतो, पण ते काय आहे. तर अवचेतन मन म्हणजे आपलं आतमध्ये एक मन असतं, खूप आतमध्ये, त्याला म्हणतात अवचेतन मन. अवचेतन मन म्हणजे आपल्या जाणीवेखाली सतत कार्य करणारं मन. म्हणजे बघा, आपलं जे मन असतं आपण लगेच आपल्या हृदयावर हात ठेवतो, बरोबर आहे, आपल्या हृदयावर आपण हात ठेवतो. म्हणजे ज्या काही वर भावना येतात, जसं आपण जर एखाद्या दुकानात गेलो आणि एखादी साडी बघितली, आपण एखाद्या दुकानात गेलो आणि आपण एखादी साडी बघितली, तर त्या वेळेपुरती ती साडी आपल्याला हवी असते, अरे किती सुंदर आहे, आपलं वरचं मन बोलतं. ते कोण बोलतं, आपलं वरचं मन. प्रत्येक गोष्टीबद्दल लगेच आपण रिस्पॉन्स देतो, ते आपल्या वरच्या मनानं रिस्पॉन्स देतो. आलं लक्षात. पण तुम्ही ज्या वेळेला अभ्यास करता, तुम्ही ज्या वेळेला नवीन सायकल चालवायला शिकता, त्यावेळेला ती सायकल पहिला ज्या वेळेला तुम्ही चालवता त्यावेळेला पहिल्यांदा तुमचं वरचं मनामध्ये इच्छा असते की मला सायकल चालवायला शिकायची, बरोबर आहे. तर त्यानंतर तुम्ही ती रोज प्रॅक्टिस करता, मग तुम्ही मोठं झाल्यावर सुद्धा जर सायकल चालवायला लागला तर येते का नाही, येते, बरोबर आहे. लहान बाळ ज्या वेळेला लिंबू चाटतं पहिल्यांदा, त्यावेळेला ते कसं करतं चेहरा, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. पहिला ज्यावेळेला ते लिंबूची चव घेतो त्यावेळेला सगळ्यांच्या डोळ्यासमोर लगेच तुमची पोरं आली असतील फटाफट. तर ते ज्या वेळेला चाटतं त्यावेळेला ते किती चेहरा किती असा वेगळा विचित्र करतं. पण त्याच्यानंतर ज्या वेळेला त्याला कळतं की हा लिंबूची चव अशी आहे, बरोबर आहे. म्हणजेच त्यानं ज्या वेळेला तो लिंबू पहिल्यांदा चाटला त्यावेळेला त्याला जी चव कळाली, ती त्याचं जे काही वरचं मन आहे ना, जे सगळं जाणतं बोलतं, आपण जे नुसतं मन म्हणतो ते जे मन असतं त्याला ते माहित होतं. पण त्या लिंबूची चव काय आहे हे कुठं रेकॉर्ड केलं गेलं, त्याच्या अवचेतन मनामध्ये, आतलं जे मन आहे तिथं ते रेकॉर्ड केलं गेलं आणि ते कायमस्वरूपी तिथं ते फिट्ट बसलं. सायकल कशी चालवायची हे ज्या वेळेला आपण प्रॅक्टिस करून आपले सगळे नर्व्स, आपला मेंदू सगळा ऍक्टिव्ह होऊन आपण त्या मेंदूने विचार करून कसं चालवू, असं चालवू का, तसं चालवू का करून ज्यावेळेला आपण सायकल शिकतो त्यावेळेला ती सायकल शिकायची एक मेथड त्या सबकॉन्शियस मध्ये रेकॉर्ड होऊन जाते आणि ती मेथड कायमस्वरूपी ते सबकॉन्शियस माइंड लक्षात ठेवतं. आणि मग काय करतं, ते लक्षात राहिल्यामुळं तुम्ही कधीही सायकल चालवायला गेलात तर तुम्हाला ती सायकल चालवता येते. कार चालवायचं पण सेम आहे, आपण कार पण तशीच चालवतो, पहिल्यांदा आपण शिकतो आणि मग आपण त्या कार चालवायची, मग ब्रेक कधी लावायचा, मग गेअर कधी टाकायचा, हे सगळं आपण सिक्वेन्सनं करत असतो. ती मेथड आपल्या लक्षात राहते. आपण थेट विचार करत नाही, पण जे आपलं वर्तन, सवयी, भावना, श्रद्धा आणि निर्णय नियंत्रित करते ते अवचेतन मन असते. आपलं वागणं, आपलं बोलणं, आपल्या श्रद्धा सगळं काही हे अवचेतन मन करत असतं, सगळं सबकॉन्शियस माइंड करत असतं. म्हणून इथे कॉन्शियस माइंड तुम्हाला वर दाखवलंय आणि अनकॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड हे खाली दाखवलंय. तर आपल्या आयुष्यामध्ये 90, आपल्या पूर्ण शरीरामध्ये, मनुष्यामध्ये अवचेतन मन हे 90% अवचेतन मन काम करतं, 10% फक्त चेतन मन काम करतं. लक्षात घ्या, ही खूप महत्वाची, आजचा हा जो चॅप्टर आहे तुमच्यासाठी तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे. जर ह्या चॅप्टरवर तुम्ही व्यवस्थित विचार केला तर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही ड्रास्टिक चेंज करणार आहे. म्हणून हे लक्ष देऊन ऐका. तर कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड काय करतं, कॉन्शियस माइंड म्हणजे आता जी जाणीव आहे ती तुमची जाणीव, आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन, आतमधली जी आपण आता ज्याला अवचेतन मन म्हणतो.
तर सब कॉन्शियस माइंड काय करतं, आपली जाणीव काय करते, विल पॉवर, शॉर्ट टर्म मेमरी. शॉर्ट टर्म मेमरी म्हणजे काय, थोड्या वेळ लक्षात राहणाऱ्या गोष्टी की ज्या आपण तितक्या इम्पॉर्टंट देत नाही त्याला आणि त्या आपण लगेच विसरूनही जातो. क्रिटिकल थिंकिंग. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे खूप काहीतरी गुंता असलेलं थिंकिंग असतं, पण नंतर आपण त्या गोष्टी विसरून जातो. सब कॉन्शियस माइंड काय करतं, लॉजिकल थिंकिंग करतं. लॉजिकल म्हणजे आता तुम्हाला जे काही तुम्ही हे करता ना, आता मला इथून तिथपर्यंत जायचंय तर मला किती वेळ लागेल, दिस इज द लॉजिकल थिंकिंग. तिथं तुम्ही लॉजिक वापरलं, गणित सोडवायचंय, लॉजिक वापरलं. पण हे जे असतं हे सगळं जाणीव जी काही जे जाणीव असणारं मन आहे, कॉन्शियस माइंड आहे, जे जागृत माइंड आहे, ते करत असतं. मग सगळं जे तिथं क्रिएट होतं ना, ते सगळं कुठं जातं, सबकॉन्शियस माइंड मध्ये. सगळ्या तुमच्या इमोशन्स, तुम्हाला वाईट वाटलं एखाद्या व्यक्तीने काहीतरी बोललं, कुठं जाणार आहे, सबकॉन्शियस माइंड मध्ये जाणार आहे, रेकॉर्ड होणार आहे. तुम्हाला माहितीये की मला डास चावल्यावर तिथे खासतं. पहिल्यांदा नवीन ज्या वेळेला तुम्हाला डास चावला त्यावेळेला तिथं तुम्हाला फोड उठला, मग तुमच्या लक्षात आलं अरे मला डास चावला की मला ना खासतं. तर ज्या वेळेला तुम्ही एखाद्या बाहेर गार्डन मध्ये जाऊन बसला असाल आणि भले तिथं डास नसतीलही, नुसत्या माशा फिरत असतील, पण तरी सुद्धा आपल्याला कुठेतरी हातावर जाणवतं अरे काहीतरी बसलंय. किंवा नुसतं एखादी डास जरी येऊन बसला तरी आपण त्याला पटकन झटकतो, कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडला ते माहितीये की डास बसल्यावर मला त्रास होतो, मला तिथे खासतं. तर मनाचे वेगवेगळे प्रकार असतात. तर त्यातला जे मनाचे भरपूर सारे स्तर आहेत, पण मेन जे आपण लक्षात घेतो ते चेतन मन, अवचेतन मन आणि अचेतन मन. चेतन मन म्हणजे तुमचं जे जाणीव जी आता तुमच्या शरीरावर आहे ती जाणीव. अवचेतन म्हणजे सबकॉन्शियस माइंड, म्हणजे तुमच्या सवयी, तुमच्या भावना, तुमच्या धारणा, तुमच्या आठवणी, ह्या सगळ्या जिथं साठलेल्या आहेत. मी म्हणते ना कुलूप बंद खोली मनातली, ती म्हणजे सबकॉन्शियस माइंड. मी म्हणते ना कुलूप उघडा आणि आतलं बघा आणि मग ते बाहेर काढा, मी सांगते ना, ते म्हणजे काय आहे, अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड. आणि अचेतन मन म्हणजे अनकॉन्शियस माइंड. अचेतन मन म्हणजे खोल दडलेल्या भावना, खूप आतमध्ये काहीतरी कोपऱ्यात असतं की जे निघत नसतं लवकर, ते म्हणजे अचेतन मन. आणि सध्या तुम्ही जो विचार करताय, सध्या तुम्ही जे निर्णय घेताय, वरवर जे आपण निर्णय घेतो, ते सगळे तर्कवितर्क जे लावतो, ते सगळे कॉन्शियस माइंडच्या हिशोबाने आपण वागत असतो. आता बघा, हे महत्वाचं आहे. आपलं जे जाणीवपूर्वक मन आहे ते म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं. जे मराठी आहेत त्यांना पण सोपं वाटतं का, कुणाला गोंधळ होत नाहीये ना, कारण इंग्लिश थोडंसं लिहिलेलं आहे, मराठी थोडंसं आहे. तर मराठी जर काही इंग्लिश समजत नसेल तर तुम्हाला नंतर तुम्ही ज्यावेळेला माझ्याशी बोलाल त्यावेळेला विचाराल मला काय शंका असेल तर. तर कॉन्शियस माइंड जे आहे, तुम्हाला वाटत असेल की कॉन्शियस माइंड 90% दाखवलं मॅडमनी, मी इथं दाखवलं ना तुम्हाला की इथं काय दाखवलं मी, हे अनकॉन्शियस म्हणजे हे सबकॉन्शियस माइंड आहे. खाली जो तुम्हाला ग्लेशियर दिसतोय त्याचा जो खालचा भाग आहे तो खूप मोठा आहे आणि वरचा भाग आहे तो कॉन्शियस माइंड आहे. म्हणजे हे आहे, हे जाणीवपूर्वक मन आहे, चेतन मन, आणि हे अचेतन मन. ओके. मग तुम्हाला काय वाटेल की ते मोठं आहे म्हणजे त्याचा गुलाम आपलं हे वरचं माइंड असेल. ओके, तसं नाही. एक लक्षात घ्या, सबकॉन्शियस माइंड हे कॉन्शियस माइंडचा सर्वंट असतं, नोकर असतं. मी नोकर हा शब्द ह्यासाठी वापरतेय कारण तुम्हाला एक्झॅक्ट सिच्युएशन लक्षात यावी पटकन. कॉन्शियस माइंडच्या हाताखाली काम कोण करतं, सबकॉन्शियस माइंड. ताकद कुणाची जास्त आहे, ह्याची ताकद आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, आपण एखाद्या ऑफिसेस मध्ये गेलो तर तिथे कोणाची ताकद जास्त असते हो, मला तुम्ही सांगा. तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये गेला, तुम्हाला तुमचं काम करून घ्यायचंय, स्ट्रॉंग कोण असतं, पहिला कोणाकडे जावं लागतं तुम्हाला, खालच्या त्या पहिला तुम्हाला त्या तुम्ही काय करता त्या शिपायाला सांगता ना पहिल्यांदा, बरोबर आहे. पैशानं बुद्धीनं स्ट्रॉंग तर कोण असतं, बॉस असतो. कोण असतं, चॅटबॉक्स मध्ये टाका. तुम्हाला समजत असेल ना तर मला चॅटबॉक्स मध्ये टाका, बरोबर आहे का, बरोबर आहे. बरोबर आहे, शेखर सरांनी टाकलं लगेच, ठीक आहे. तर एक लक्षात घ्या, सिस्टीम बघायची आपल्याला, बॉस बघा डोळ्यासमोर. त्याच्यानंतर जर का तुम्ही एखादी फाईल सबमिट करायला गेला तर पहिल्यांदा तुम्ही जाता शिपायाकडे.
शिपायाला म्हणतात तू माझी फाईल आतमध्ये नेऊन दे आणि मग माझं काम तेवढं झालं पाहिजे. ती फाईल खूप इम्पॉर्टंट असेल तर आपल्या टेबला खालनं पण पैसे जातात. आपण शिपायाला पण पैसे देतो, बरोबर आहे. त्याच्या हातात काही टेकवतो आणि त्याला म्हणतो बाबा माझी फाईल पाठव. मग इथे इम्पॉर्टंट कोण झालं? तुमची फाईल जर आत न्यायची असेल तर शिपाई, बरोबर आहे. ते आपलं जाणीवपूर्वक मन. मी तुम्हाला एक्झाम्पल ह्यासाठी देते कारण आपल्याला हे नॉर्मली आपण सगळ्या ऑफिसेसमध्ये जातो आणि आतमध्ये जो बॉस बसलेला असतो तो बॉस किंवा तो कलेक्टर किंवा तो जो मेन माणूस असेल, मॅनेजर असेल, कोणीही असू दे, हाय लेवलच्या पोस्टची व्यक्ती असू दे, ती व्यक्ती ब्रिलियंट असते, ती व्यक्ती हुशार असते, त्या व्यक्तीला गडगंज पगार असतो, ती व्यक्ती खूप स्ट्रॉंग असते सगळीकडनं. पण जोपर्यंत तुम्ही इकडे शिपायाला हात बोलत नाही तोपर्यंत तुम्हाला आत जायची सोय आहे का? नाही. सेम जाणीव चेतन मन आणि अचेतन मनचं काम. स्ट्रॉंग कोण आहे? सबकॉन्शियस माइंड. स्ट्रॉंग कोण आहे सगळ्यात? सबकॉन्शियस माइंड. पण तुम्हाला जावं कुणाकडे लागणार आहे? कॉन्शियस माइंडकडे पहिल्यांदा जातो आपण. म्हणून कॉन्शियस माइंड हे सबकॉन्शियस माइंड हे नोकर आहे कॉन्शियस माइंडचं. कारण जोपर्यंत तुम्ही ह्या कॉन्शियस माइंडला काही सप्लाय करत नाही, काही देत नाही, तोपर्यंत ते सबकॉन्शियस माइंड कामच करत नाही. तुम्ही जे पॉझिटिव्ह इथे द्याल ते इकडे जाईल, जे निगेटिव्ह इथे द्याल ते इथे जाईल. चुकीची फाईल इथं आली की चुकीची फाईल इकडे जाणार. लक्षात येते का? बघा, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आपल्याला ह्याच्यावरनं आपण पुढे आपलं आयुष्य सुधारणार आहे. म्हणून ह्याला चांगल्या गोष्टी द्या. जो कोणी हा मास्टर आहे, कॉन्शियस माइंड आहे, जाणीव मन आहे, त्याला चांगल्या गोष्टी द्या म्हणजे तुमचं सबकॉन्शियस माइंड चांगलं काम करेल. म्हणून आपण काम कशावर करतो? सबकॉन्शियस माइंडवर करतो. म्हणून आपलं नाव काय आहे? रेकी द माइंड पॉवर. तर हे जे सबकॉन्शियस माइंड आहे आणि कॉन्शियस माइंड आहे, तर हे कसं चालतं? तर शरीर जे चालतं ना ते सबकॉन्शियस माइंडच्या आधारे चालतं. कॉन्शियस माइंड काय करतं? सगळं सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर करून ठेवतं. पण सबकॉन्शियस माइंड नियंत्रित कशामुळे होतं? नियंत्रण कशावर आहे सबकॉन्शियस माइंडचं? श्वासावर आहे. म्हणजे आता जर का तुम्हाला बॉस असेल ऑफिसमध्ये तर त्या बॉसचं नियंत्रण सगळ्यांवर असतं ना, तसं आपल्या सबकॉन्शियस माइंडचं नियंत्रण श्वासावर आहे, आपल्या हृदयावर आहे, आपल्या हार्मोन्सवर आहे, आपल्या शरीरात होणाऱ्या रोगांवर आहे. म्हणूनच म्हटलं जातं चेंज द सबकॉन्शियस, यू चेंज द बॉडी. कुणीतरी मला काल आजाराचं विचारलं होतं ना, त्यांनी लक्षात ठेवायचंय. तुम्ही स्वतःच्या शरीराला बदलू शकता. तुम्ही तुमच्या शरीरातला प्रत्येक आजार बरा करू शकता. पण पहिल्यांदा काम कशावर करावं लागेल? सबकॉन्शियस माइंडवर. मग जर का तुम्हाला सबकॉन्शियस माइंडवर काम करायचंय तर पहिल्यांदा जागं कुणाला करायला पाहिजे? आता उत्तर टाका लगेच मला उत्तर येऊ दे चॅटबॉक्स मध्ये. जर का तुम्हाला सबकॉन्शियस माइंडला स्ट्रॉंग बनवायचं असेल तर तुम्हाला कुणाला जागं केलं पाहिजे? कुणाकडे गेलं पाहिजे? पहिल्यांदा काम कुणावर करायला पाहिजे आपल्याला? कोणाला समजलं नाही? कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड. ओके, बरोबर आहे. तुम्हाला काम करायला पाहिजे कॉन्शियस माइंडवर. अचेतन मन नाही, अचेतन नाही सर. आता हा कोणाच आहे मला ना नाव माहित नाहीये, त्यांनी नंबर फोन. तर आपल्याला काम करायला पाहिजे चेतन मनावर. चेतन मन म्हणजे कॉन्शियस माइंड आणि अचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड. अचेतन किंवा अवचेतन. सगळ्यांची मॅक्झिमम एकच मॅडमचं उत्तर आलं अचेतन, बाकी तुम्ही बरोबर दिलेत उत्तर. तर एक लक्षात घ्या, हे कॉन्शियस माइंड जे आहे हे वरवर दिसणारं माइंड, की जिथं तुम्ही काय करता, दुसऱ्यांशी वरवर बोलणं, लॉजिकल थिंकिंग, आपलं स्वतःवर काम करणं, हे तुम्ही इथे करत असता ह्या 10% कॉन्शियस माइंड मध्ये.
हे जे सबकॉन्शियस माइंड आहे, जे आतमध्ये आहे, कुलूप घातलंय तुम्ही, आतमध्ये ठेवताय सगळं इथे साठवून. जसं आपण सोनं ठेवतो ना तिजोरीत नेऊन, तसं सगळं सगळं जे काय आपण शिकतो, आपल्या हॅबिट्स, आपल्या व्हॅल्यूज, आपल्या धारणा म्हणजे काय, की जर का मी अमुक अमुक एक केलं तर मला जास्त सक्सेस मिळेल, ह्या काही लहानपणापासून ज्या धारणा असतात, काही इमॅजिनेशन असतात, की नाही मला अमुक एक व्हायचंय, मला माझं घर बांधायचंय, काय असेल ते जे काही स्टोअर होतं ते इथे इथे. तुमचे विश्वास, काहीवर आपला विश्वास असतो, माझा ह्या व्यक्तीवर खूप विश्वास आहे, ह्याला सांगेल तेच मी करणार आहे, हे जे बिलीफ्स असतात, जे विश्वास असतात, हे सगळे कुठे असतात, इथे साठले जातात. तुमचा आत्मविश्वास इथून स्टार्ट होतो. मग हे जे आहे, हा जे खालचं माइंड आहे, हे किती स्ट्रॉंग आहे बघा, ते किती डीप आहे बघा. 90% तर हेच माइंड काम करतं. किती मोठं आहे बघा ना ते, खाली लक्षात येईल तुमच्या. तर हे जे अवचेतन मनाची ही जी शक्ती आहे, ही अवचेतन मनाची शक्ती तुमच्या प्रत्येक ह्या गोष्टीवर परिणाम करत असते. शरीराचं जे कार्य चालतं, श्वास असू दे, हृदयाची धडधड असू दे, आरोग्य असू दे, प्रभा तर एखादा रोग उद्भवणारा जो रोग असतो किंवा एखादा डिसीज असतो त्याच्या बाबतीत असू दे, तुमचा पैसा असू दे, तुमचे रिलेशन्स असू दे, आत्मविश्वास, सगळ्यावर हे अवचेतन मन काम करतं. आणि जे जे तुम्ही बोलता ते तुमचं अवचेतन मन तुम्हाला त्याचं बरोबर आन्सर देत असतं. सगळ्या गोष्टीसाठी कारणीभूत हे सबकॉन्शियस माइंड असतं. तर एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते पहिल्यांदा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सबकॉन्शियस माइंडचं. तर पूर्वीची एका माणसाला, आता खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तर त्याला पकडण्यात आलं काहीतरी गुन्हा केल्यामुळे. त्याला ज्या वेळेला जेलमध्ये टाकण्यात आलं त्यावेळेला त्याला शिक्षा दिली होती आणि त्याला सांगितलं की तुला साप चावल्यामुळे शिक्षा होईल, बरोबर आहे. तर त्याला सांगितलं गेलं, ही स्टोरी कुठेतरी तुम्ही नेटवर पण ऐकली असेल. तर त्यावेळेला दुसऱ्या दिवशी त्याला टायमिंग सांगितलेलं असतं की तुला 1 वाजता तुला आम्ही पनिशमेंट देणार आहे आणि तुझ्या रूममध्ये किंवा तुझ्या खोलीमध्ये आम्ही विषारी साप सोडू आणि त्याच्यानंतर तुला म्हणजे ती पनिशमेंट आहे तुला, मग काय त्याचा जीव राहणारच नाही ना. तर त्याला हे सांगितलेलं असतं. तर ते ज्या वेळेला त्याला सांगितलं जातं ते त्याच्या मनामध्ये इतकं खोलवर जातं की दुसऱ्या दिवशी 1 वाजता ज्या वेळेला त्याला नुसती जरी पिन टोचली तर त्याचा मृत्यू झालेला असतो. म्हणजे त्याच्या मनाला माहिती होतं की साप चावणार आहे, तर ते ते त्याचं सबकॉन्शियस माइंड मध्ये त्या साप चावण्याची जी प्रतिमा होती, त्याला नुसती सेफ्टी पिनची पिन टोचवली तरी त्याचा जीव गेला. मग विचार करा सबकॉन्शियस माइंड काय वर्क करतं. आता तुम्ही जे उदाहरण बघितलं की माझा हात मोठा आहे, तुम्ही सांगितलं फक्त 10 वेळा म्हटलं तर तुमचा हाताची लांबी वाढली ना. तुम्हाला कळलं ना की बोट वर गेलंय आपलं मधलं बोट. म्हणजे सबकॉन्शियस माइंड हे ह्याच प्रकारे काम करतं. मग तुम्ही जर सारखं सारखं म्हणत राहिला की मला हे काम जमत नाही, मला हे काम जमत नाही, मला हे काम जमत नाही, तर ते जमणार आहे का? नाही जमणार. शक्यच नाहीये ते काम होणं. मग तुम्ही जर म्हटला की हे देवा माझ्या तू नशिबात काय वाढून ठेवलंयस, काय वाढून ठेवलंयस, काय वाढून ठेवलंयस, तर त्याचा परिणाम कुठे जाणार आहे? आणि आपण असं रोज 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 बोलून ते कितपर्यंत रोज तेच चालू राहणार आहे ना, बंद नाही होणार आहे ते. आपण ज्या वेळेला कुणीतरी येतो त्याला इझिली बोलून जातो, नाही हो आज माझ्याकडे पैसे नाहीये, किंवा बऱ्याच बायका बोलतात माझ्याकडे काय 1 रुपयाही नसतो. बऱ्याच जणांच्या तोंडात असतं माझ्याकडे 1 रुपयाही नसतो, कट क्लिअर डिलीट. बरोबर आहे की नाही? मग आपण आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये काय फीड करतोय? रोज रोज तुम्ही काय खाद्य देताय त्याला, त्याला मनाला, की नाही माझ्याकडे नाहीये, माझ्याकडे नाहीये, माझ्याकडे नाहीये. मग येईल का ते? नाही. मग म्हणून तुम्हाला जी काही आजची अफर्मेशन टाकली ती त्यासाठी टाकलीये
की तुम्हाला कळावं की सबकॉन्शियस माइंड काय काम करतं. तर आता जर का तुम्ही म्हटला, तुम्ही रोज म्हणत असाल मी आजारी आहे, आता काल कुठल्या तरी मॅडमनी मला सांगितलं मी आजारी आहे, मी आजारी आहे, बरोबर आहे. तर ते सबकॉन्शियस माइंड काय करतं तेच सत्य मानतं. सबकॉन्शियस माइंडला नाही कळत नाही, किंवा सबकॉन्शियस माइंडला कळत नाही की काय खरं आहे आणि काय खोटं आहे. तुमच्या शरीराच्या बाहेर काय चाललंय हे त्याला काहीही कळत नाही. जे काही तुमच्या मनापर्यंत पोहोचतं, तुमच्या चेतन मनापर्यंत, तुमच्या जाणीव, आता आपण जे बोलतोय हे ज्या जाणीवेपर्यंत जे पोहोचतं ते खरं मानतं. मग जर तुम्ही रोज म्हणायला सुरू केलं मी बरा आहे, मी स्वस्थ आहे, मी स्वस्थ आहे, मी स्वस्थ आहे, तर त्याचा परिणाम काय होईल? विचार करा ना, त्याचा परिणाम काय होईल हे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतेय ते म्हणजे कॉन्शियस माइंड हे मास्टर आहे. कॉन्शियस माइंड म्हणजे काय? जे तुम्ही बोलताय, तुमच्या तोंडने जे बाहेर पडतंय ते. आणि सबकॉन्शियस माइंड काय आहे? त्याचं काम म्हणजे तो सर्वंट आहे, की तो काय करतोय? तो फक्त अंमलात आणायचं काम करतोय. ऑर्डर कोण देणार आहे? कॉन्शियस माइंड. तुम्ही जर का रोज सकाळी म्हणाला, मी तुम्हाला सांगितलं मी स्वस्थ आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, रोज म्हणा, 10 वेळा म्हणा, आणि मग तुम्ही मला सांगा तुमचा दिवस कसा जातो. मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे, किंवा नुसतं तुम्हाला नाही जमलं मी स्वस्थ आहे, मी स्वस्थ आहे, मी स्वस्थ आहे, मी स्वस्थ आहे, 10 वेळा रोज सकाळी म्हणा, किंवा तुम्हाला जेवढ्या वेळा जमेल तेवढ्या वेळा म्हणा. तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमचा नोकर असल्यामुळं तेच फॉलो करेल आणि ते तुमच्या लाईफमध्ये पूर्णपणे चेंज करून टाकेल. तुमचा प्रवास स्वस्थ होण्याकडे चालू होईल. कारण सबकॉन्शियस माइंड हे आपल्या जाणीव जे तुम्ही आता बोलताय तेच फक्त यस म्हणतं त्याला. तेच त्याला फक्त माहितीये. जे तुम्ही बोलताय, जो तुम्ही विचार करताय तेवढंच त्याला कळतंय. आलं का लक्षात? म्हणून सबकॉन्शियस माइंडला खूप महत्व आहे, हे लक्षात घ्या. आता आपण पुढची स्लाइड कडे जाऊ. आता आपल्या मनामध्ये मग हे सगळ्या श्रद्धा कशा, आपल्या जे सबकॉन्शियस माइंड मध्ये ऑलरेडी साठलेलं असतं ते कशामुळे असतं? तर आपलं अवचेतनामध्ये ज्या श्रद्धा तयार होतात त्या कशामुळे होतात? आता तुम्ही तुमच्या मुलांकडे जायचं. आता इथून विषय चालू होतो. तुम्ही ज्या काल मला बऱ्याच जणांनी ज्या कंप्लेंट पाठवल्या त्याच्याकडे निघतं, कारण उत्तर तुम्हीच मला देणार आहे नंतर. आपल्या अवचेतन मनामध्ये ज्या काही घटना कुलूप बंद असतात, त्या खोलीमध्ये तुम्ही बंद करून ठेवल्या, त्या प्रत्येकाने शोधायच्या आहेत. नंतर आपण जाणार आहे त्या प्रवासाकडे. तर त्या ज्या घटना आहेत त्या कशामुळे असतात? तुमचे बालपणीचे अनुभव. बालपणी आपल्याला कोणकोणते अनुभव येतात विचार करा. काही जणांना आई वडील सांगतात तो माणूस येतो, तो पकडून घेऊन जातो, ती भीती. काही वेळेला आपण सांगतो काही माणसं येतात तुम्हाला घेऊन जातील पकडून, ती भीती. साप चावतो, विंचू चावतो, अंधारात जाऊ नको, अंधारात भूत असतं, हे कुठेतरी काहीतरी ते मनामध्ये सगळं कुठेतरी असतं. परत आपण आपल्या मुलानं अभ्यास नाही केला की 10 वेळा म्हणतो तुला जमत नाही, तुला जमत नाही, तुला जमत नाही, माझ्या मुलाला अक्कलच नाहीये, माझा मुलगा असाच वागतो. कट क्लिअर डिलीट, कट क्लिअर डिलीट, कट क्लिअर डिलीट. आपण म्हणतो ना, विचार करायचा प्रत्येकानं आपल्या आतमध्ये डोकावा. एक 2 मिनिटं डोकावा हे बघत की आपण काय केलंय आपल्या, किंवा तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे जावा, मागचा आठवा
की तुमच्या मनात काय अशा धारणा आहेत की ज्या तुमच्या मनामध्ये कुलूपबंद आहेत. हे जे प्रसंग असतात वारंवार घडलेले प्रसंग, आणि आत्ताच्या तर मुलांच्या बाबतीत किती काय काय प्रकार घडतात, हे काय होतात, हे आपल्या अवचेतन मनाच्या श्रद्धा तयार करतात. हे आपल्या अवचेतन मनाला तयार करतात, आपल्या अवचेतन मनाला नकारात्मक करतात. तर आणि त्याच्यामुळं आपलं अवचेतन मन काय होतं, निगेटिव्ह होतं. उदाहरणार्थ, मला यश मिळणार नाही, मला पैसे मिळवणं खूप कठीण आहे, मला बोलता येत नाही, मी कुणाच्याही प्रेमास पात्र नाही, ही भावना बऱ्याच जणांमध्ये असते. आता तर असं झालंय की घरात 4 पोरं असतील तर पहिल्या पोराचं असं मत असतं, अरे माझ्यावर कोणी प्रेमच करत नाही. ते तर आईला बोलून पण दाखवतात धडाधड, आईला आणि बापाला. बरोबर आहे की नाही? मी आजारीच असते कायम. हे जे सेंटेन्स आहेत हे नकारात्मक सेंटेन्स आहेत, आणि हे आपल्या मनावर, सबकॉन्शियस मनामध्ये कुलूपबंद खोलीमध्ये जाऊन बसतात आणि तिथून ते ऑपरेट व्हायला सुरू करतात. आणि सबकॉन्शियस माइंड कुणाला कंट्रोल करतं? आपल्या बॉडीतल्या प्रत्येक मुवमेंटला, आपल्या भावनांना, आपल्या हृदयाला, आपल्या किडनीला, सगळ्याला कव्हर कोण करतं, चालवतं कोण? सबकॉन्शियस माइंड. आणि जर आपण हे खाद्य आपल्या सबकॉन्शियस माइंडला दिलं तर त्याचा परिणाम काय होईल ह्याचा विचार करा. मग सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग कसं करायचं, मग आपल्या माइंडचं प्रोग्रामिंग कसं करायचं, मग आपल्या माइंडला ॲफर्मेशन द्यायच्या, चांगल्या चांगल्या सकारात्मक. सगळ्यांना स्क्रीन दिसतीये ना? तर आपल्या माइंडला चांगले चांगले ॲफर्मेशन्स द्यायच्या. ध्यान, मेडिटेशन, जे तुम्ही आता ध्यानाला ज्यावेळेला बसतो त्यावेळेला आम्ही सांगतो डोळे बंद करा, श्वासावर लक्ष द्या. जे तुम्हाला ऑर्डर दिले असतात तुम्ही त्याप्रमाणे करता. मग जसं जसं तुम्ही रेग्युलर ध्यान करता, मेडिटेशन करता, त्यावेळेला आपल्या मनाला ती सवय लागून जाते. आणि ज्या वेळेला ती सवय लागते त्यावेळेला आपण नकारात्मकतेपासून दूर 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 जातो, आणि ज्यावेळेला आपण सकारात्मकतेमध्ये पडतो त्यावेळेला तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर होतात, पैसा तुमच्याकडे अट्रॅक्ट होतो, शांती तुमच्याकडे अट्रॅक्ट होते, आरोग्य तुमच्याकडे अट्रॅक्ट होतं. म्हणून आपण रेकीमध्ये हे सबकॉन्शियस माइंड हे शिकवतो, कारण रेकी ही सगळ्यात चांगला उपचार करते तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर. आणि तुमच्या 7 चक्रांना ऊर्जा मिळाल्यामुळे तुम्ही बरेचसे पॉझिटिव्ह होता आणि सकारात्मक वाक्य तुमच्या मनात यायला सुरुवात होते. स्वतःशी ज्या वेळेला मी तुम्हाला सेल्फ लव्ह, आता ज्या कोणी लेडीज प्रत्येक रविवारी जो प्रोग्राम असतो त्याच्यामध्ये मागच्या वेळेला सेल्फ लव्ह चालू होतं, मागच्या वेळेला EFT झालं, तर त्याच्यामध्ये मी महिलांना सांगितले की तुम्ही स्वतःवर प्रेम कसं करायचं. ज्यावेळेला तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुमच्या मनाचं प्रोग्रामिंग पॉझिटिव्ह व्हायला लागतं. तुम्ही व्हिज्युअलायझेशन ज्यावेळेला करता, ज्यावेळेला आपण डोळे बंद करतो आणि आपण ज्यावेळेला रेकीमध्ये शिकवलं जातं तुम्ही डोळे बंद करा, युनिव्हर्स कडनं तुम्हाला एनर्जी आली आहे बघा, ती एनर्जी ह्या कलरमध्ये आहे, त्या कलरमध्ये आहे, तुम्ही बघा. तर ते काय आहे, ते तुमचं व्हिज्युअलायझेशन मुळे तुमच्या मनाचं प्रोग्रामिंग बदलायला मदत होते. एक लक्षात घ्या, आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणजे कम्प्युटरची ती CPU ची ती डिस्क आहे की जी सगळं तिच्यामध्ये भरलेलं असतं. आणि आपलं चेतन मन, जाणीव म्हणजे तुम्ही जे टाईप करून जे पाठवता त्याच्याकडं, ते म्हणजे तुमची जाणीव. काय टाईप करायचं, काय इंटरनेटवर शोधायचं, काय बघायचं हे आपण ठरवतो. रेकॉर्डिंग कुठं होतं, तिथे त्यास तुम्ही सेव्ह केलं की तिकडे जातो. मग ती डिस्क मध्ये काय चांगलं भरायचं आणि काय वाईट भरायचं हे आपला विषय आहे. तो अधिकार देवाने आपल्याला दिलेला आहे. कसा वागायचं हे तर माणसावर दिलेलं आहे ना. तर हे जे काही उदाहरणं बघा, जी तुमच्या सबकॉन्शियस माइंडला प्रमोट करतात, जी तुमच्या पुश करतात, चांगलं होण्याकडे जास्त ओढ जास्त तिकडे जाते चांगलं होण्याकडे. तर असे काही सेंटेन्स आहेत की माझे अवचेतन मन माझ्या हितासाठी काम करते.
मी निरोगी, आनंदी आणि सुरक्षित आहे. कायम तुम्ही हे मी मराठीत यासाठी घेतली आहेत की बरेच जण ह्याच्यामध्ये मराठी समजणारे आहेत, मराठी बोलणारे आहेत, म्हणून मी हे सगळं मराठीत केलेलं आहे. माझ्या जीवनात भरपूर समृद्धी आहे. मी स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवतो किंवा ठेवते. ही जी सेंटेन्स आहेत, ही सेंटेन्स तुमच्या अवचेतन मनाला मदत करते, उभारी देतील, तुम्हाला पॉझिटिव्ह व्हायला मदत करतील. झालं, स्क्रीनशॉट काढून घ्या. बदलू का? ओके, चला पुढे जाऊया. अवचेतन मन आणि रेकी. रेकी ही थेट अवचेतन मनावर काम करते. जुनी नकारात्मक श्रद्धा, भावना, जे काही तुमच्या मनामध्ये साठलेलं असेल त्याला खोल हिलिंग उपचार रेकी देते. आणि म्हणून अवचेतन मनाला सुधारण्यासाठी रेकी सारख्या उपचार पद्धतीचा वापर केला जातो. आणि म्हणून रेकी दिल्यामुळे बरेच जण काय होतात, कव्हर व्हायला लागतात. बऱ्याच जणांना चांगले अनुभव येतात. बऱ्याच जणांच्या आयुष्यामधले ब्लॉकेजेस निघून जातात. बऱ्याच जणांच्या अडचणी दूर होऊन त्यांची वाटचाल श्रीमंतीकडे होते. तुमच्या आयुष्यातले पैशाचे ब्लॉकेजेस दूर होतात. आरोग्याचे ब्लॉकेजेस दूर होतात. रेकी याप्रमाणे अवचेतन मनावर काम करते. अवचेतन मन बदललं की जीवन बदलतं. योग्य विचार, योग्य ऊर्जा आणि सातत्यपूर्ण सराव ह्यासाठी खूप महत्वाचा आहे. म्हणजे मी तुम्हाला जे अफर्मेशन सांगते ते अफर्मेशन तुम्ही एकदाच करून सोडून दिले तर त्याचा काहीही उपयोग नाही. तुम्हाला त्यामध्ये सातत्य ठेवणं महत्वाचं आहे. अवचेतन मनाचं प्रोग्रामिंग कसं करायचं, ब्रेनचं प्रोग्रामिंग कसं करायचं, तर त्यासाठी तुम्ही माइंडफुलनेस मेडिटेशन करत राहा रोजच्या रोज. नवीन नवीन स्किल शिकत राहा. तुमचं मन गुंतवत राहा नवीन स्किल शिकण्यामध्ये. एक्सरसाइज करा. जसं तुम्ही योग करता, रोज योग करणं, प्राणायाम करणं, वॉकिंगला जाणं, चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी वेगवेगळे सेमिनार्स असतात, वेगवेगळे लेक्चर्स असतात. आता तर ज्येष्ठ नागरिक संघटनाही बरेचसे छान छान लेक्चर्स अरेंज करतात. तिथे जाऊन त्या चांगल्या गोष्टी ऐकणं. काही थॉट्स असतात आपल्या मनातले चांगले, ते लिहून काढणं. किंवा मी तुम्हाला सांगितलं मी निरोगी आहे, आनंदी आहे, स्वस्थ आहे, तर तुम्ही ते लिहून काढणं सारखं सारखं. ह्या काही गोष्टी आहेत की ज्या आपल्या मनाचं रिप्रोग्रॅमिंग करतात. रिप्रोग्रॅमिंग करणं म्हणजे काय, आता आपण बरेच जण मनाने आजारी असतो. आजारी असतो म्हणजे काय, आपल्याला निगेटिव्ह विचार येतात, कधीच पॉझिटिव्ह विचार येत नाहीत, सारखं रडायला येतं, आपलं कुणीही ऐकत नाही. हे सगळं आहे निगेटिव्ह थॉट्स जे मनात येतात त्याला काढून टाकायचंय, म्हणजे त्याचं रिप्रोग्रॅमिंग करायचंय. ते आपण कसं करू शकतो, ह्याच्याने करू शकतो. आणि ही काही वाक्य आहेत की जी तुम्हाला कॉन्फिडन्स देतील आणि तुमच्या स्वतःच्या प्रोग्रेससाठी ही वाक्य महत्वाची आहेत. ज्यांना इंग्लिश पाहिजे त्यांनी इंग्लिश लिहून घ्या, ज्यांना मराठी पाहिजे त्यांनी मराठी घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. मी स्वतःवर पूर्ण माझा स्वतःवर, ते मला झाले तर तिथं मी माझा करा तुम्ही. माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. मी जसा आहे तसाच पुरेसा आहे. किंवा तुम्ही तिथं पुरेसाच्या ऐवजी मी जसा आहे तसा मला प्रिय आहे असं पण घालू शकता. मला माझ्या अंतर्गत मार्गदर्शनावर पूर्ण विश्वास आहे. म्हणजे आपल्या अंतर्मनावर, आपल्या इंट्युशनवर. मी आत्मविश्वासाने माझे वास्तव निर्माण करतो. वास्तव म्हणजे प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ. मी आत्मविश्वासाने माझे वास्तव निर्माण करतो. म्हणजे मी माझा वर्तमान काळ आत्मविश्वासानं तयार करत आहे. मी बलवान, सक्षम आणि शक्तिशाली आहे. मी बलवान, सक्षम आणि शक्तिशाली आहे. आणि कुठलंही सेंटेन्स म्हणून झालं की थँक्यू डिव्हाइन किंवा कुणालाही नुसतं थँक्यू 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 म्हणायला तरी विसरायचं नाही. लिहिलं का परत स्लाइड दाखवायला पाहिजे? फोटो काढून घेतला
रेखा मॅडम घेतला स्क्रीनशॉट काढून? ओके. बाकी सगळ्यांनी घेतला का? कारण मी का सांगते माहितीये का स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण परत मला ना त्याचे सगळ्याचे स्क्रीनशॉट काढून मला तुम्हाला शेअर करावे लागतात आणि सॉरी माझ्याकडे ना तेवढा वेळ नसतो. म्हणजे मी काय कोणाला हे नाही सांगत आहे. मला आता तुमचं इथून उठले की मग मला मुलांना जेवण देणं, मग त्यांचं बघणं, त्यांचा अभ्यास, ह्याच्यात मग माझा खूप वेळ जातो. सो मग मला नाही वेळ मिळत ते सगळं करायला. खूप लेट होतं, तोपर्यंत रात्र झालेली असते पाठवण्यासाठी. ओके, सो तेवढा मला सपोर्ट कराल. तर आता हे तुमच्या लक्षात आलं की सबकॉन्शियस माइंड किती महत्वाचं आहे, हे सगळ्यांना कळालं. आता मला सांगा, आता मला तुमच्याकडनं उत्तर पाहिजे की तुम्ही जे काही मला काल मुलांबद्दल सांगितलं, तुम्ही जे काही सांगितलं माझं कोणी ऐकत नाही, याला कारणीभूत कोण? याला कारणीभूत कोण? माझ्या हेल्थच्या किंवा तुम्ही तुमच्यापैकी ज्यांच्या हेल्थच्या खूप साऱ्या कंप्लेंट आहेत, त्यासाठी कारणीभूत कोण? सुजाता मॅडम, टेकून बसून क्लास करा. कोण आहे त्याला कारणीभूत? मी. आलं उत्तर, आलं. एक मिनिट, मी तुमचे थोडेसे माईक सुरू करते थोड्या वेळासाठी. हा, बोला. मॅम, हा बोला चैत्राली मॅडम. आपल्या कुठल्या पण परिस्थितीला आपण स्वतःच जबाबदार असतो. कारण आपण माइंडला नेहमी दोष देऊन देऊन त्याला आपणच ट्रेन केलेलं असतं की तू हे करू शकत नाहीस, तू हे करणारच नाहीस. त्यामुळे आपलं मन पण तसं झालेलं असतं आणि त्याचे रिझल्ट आले की मग आपण म्हणतो की हे असं कसं काय आलं ऍक्च्युली. कारण बरोबर. आपणच त्याला फीड केलेलं असतं की नाही हे तुला जमणारच नाही, हे आपल्याकडे नाहीये, हे दुसऱ्यांकडे जास्त आहे, हे आपलं म्हणजे हे नकळतपणे ऍक्च्युली आता हे सबकॉन्शियस माइंड शिकल्यावरती लक्षात येतं. पण हे नकळतपणे आपण कंपॅरिझन करत असतो प्रत्येकाशी. नकळतपणे काही गोष्टी आपण स्वतःशी बोलत असतो निगेटिव्ह. तर ते बरोबर. आपणच स्वतःला ट्रेन करतो आणि नंतर मग त्याचे रिझल्ट आले की मग हे आपल्यासोबत का होतं हा आपला प्रश्न असतो. प्रश्न असतो. करेक्ट. लक्षात आलं सगळ्यांच्या? हा बोला रेखा मॅडम. थँक्यू चैत्राली मॅडम. बोला रेखा मॅडम. हा, चैत्राली मॅडम प्रमाणे मी पण त्या मताचीच आहे. तर आपण स्वतः सगळे आपली जी आताची परिस्थिती आहे तर आपणच जबाबदार आहोत. करेक्ट. जी काही 100%. परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये आहे, थँक्यू रेखा मॅडम, त्यासाठी आपण स्वतः जबाबदार आहे. ज्या दिवशी हे तुम्ही ही गोष्ट तुम्हाला कळेल, ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल की जे काही माझ्या आयुष्यात हे सगळं घडतंय, हे माझ्या काहीतरी चुकल्यामुळं आहे, तर ते दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला ताकद येईल. आता जर का आज तुमच्या हे लक्षात आलं की नाही, हा सगळ्यासाठी मी कारणीभूत आहे, तर उद्यापासून तुम्ही सकाळपासून स्वतःत बदल करायला सुरू कराल आणि मग तुमच्या घरातले तुम्हाला बदल लक्षात येतील. सुरू करा उद्यापासून. आता मी तुम्हाला एक दोन माझ्याकडे काल बऱ्याच जणांनी जे दिलं त्यासाठी मी बरेच विचार करून काही अफर्मेशन्स तयार केल्यात. पण त्या ज्या अफर्मेशन्स आहेत त्या मी तुम्हाला लिहून देणार आहे. तुम्ही त्या लिहून तुम्ही त्या तुमच्या घरामध्ये यूज करायला शिका आणि मग एक आठवड्यानंतर परत तुम्ही जर का सगळेजण लेवल 2 ला माझ्या बरोबर ह्या प्रवासात असाल तर तुम्ही मला लेवल 2 ला नक्की सांगाल की मॅडम माझ्या घरामध्ये हा फरक पडलाय. तुम्हाला तो फरक 2च दिवसात दिसून येईल. 2च दिवसात. पण एक आहे की जर का तुम्ही, हे मी तुम्हाला खूप बेसिक देते, लक्षात घ्या, हे ह्या बेसिक गोष्टी आहेत, मी तुम्हाला हे जे अफर्मेशन देते. पण ज्या वेळेला तुमच्याकडे रेकीची ताकद येईल त्यावेळेला तुम्ही सकाळी फक्त स्वतःच्या हिलिंगमुळे, पाण्याच्या चार्जिंग करण्यामुळे, ह्या सगळ्यामुळे, त्या सिम्बॉल्समुळे तुम्ही स्वतःच्या घराला सेफ करू शकता. तुम्ही तुमच्या मुलांमध्ये चेंजेस घडवू शकता. ही ताकद तुमच्या स्वतःमध्ये येईल.
आता मला किती जण प्रॉमिस करतायत की नाही मॅडम उद्यापासनं आजच्या या क्षणापासनं मी एकही शब्द माझ्या तोंडनं चुकीचा काढू जाऊ देणार नाही, आणि जर का तो चुकीचा शब्द गेला तर माझ्या मनाला लगेच जागा करेल मी, नाही नाही असं नाही बोलायचंय, असं बोलायचंय. किती जण सांगतायत मला, व्हेरी गुड. मग सगळ्यांचे हात वर आहेत. थँक्यू थँक्यू. आणि ज्यांच्या खिडक्या बंद आहेत त्यांनी काय करायचं? ओके थँक्यू थँक्यू. सगळ्यांचे हात मला दिसले. ज्यांच्या खिडक्या बंद आहेत त्यांनी काय? इलेक्ट्रॉनिक हँडरेज आहे. ज्यांच्या खिडक्या बंद आहेत त्यांनी पण, त्यांना नकोय स्वतःच्या आयुष्यामध्ये चेंज, नकोय का खिडक्या बंद केल्यात त्यांना? ओके श्वेता मॅडम दिसला हात. हो स्वाती मॅडम तुमचाही दिसला. तर हे लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. आपण स्वतः ती जबाबदारी ज्या वेळेला घेतो त्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये चेंजेस होतील. आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला ती होपोनोपो प्रेयरचं सांगते. मला काल बऱ्याच जणांनी विचारलं म्हणून मी तुम्हाला ती फक्त प्रेयर बद्दल मी बोलणार आहे. मला परत पुढे जायचंय कारण आपल्याला भरपूर काय काय शिकायचंय. मला तुम्हाला कुठल्याही गोष्टीत अर्धवट सोडायचं नाहीये. मला तुम्हाला शेवटपर्यंत शिकवायचंय सगळं. जे लेवल 1 ला तुम्ही तुमच्यासाठी आवश्यक आहे, तुमचं आयुष्य सुंदर होण्यासाठी आवश्यक आहे. जर का चुकून कुणी ह्यातलं लेवल जरी पुढची लेवल जरी केली नाही तरी सुद्धा तुम्हाला आयुष्य सुंदर जगता आलं पाहिजे. शिका. रेकी खूप सुंदर आहे, शेवटपर्यंत शिका. माझी इच्छा आहे की ह्या प्रवासात तुम्ही ऍटलिस्ट लेवल 3 पर्यंत तरी असावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते की जरी शक्य नाही झालं, काही प्रॉब्लेम आले, तरी पण तुम्ही तुमचं आयुष्य सुंदर जगता आलं पाहिजे तुम्हाला, ही माझी एक मनापासून इच्छा आहे. तर आपण होपोनोपो प्रेयरकडे जाणार आहे. होपोनोपोनो प्रेयरचा व्हिडिओ युट्यूबला आहे. युट्यूबला हा व्हिडिओ तुम्हाला मिळेल. सुजाता मॅडम देते, एकच मिनिट, तुम्हाला नंतर बोलायला देईल. आता कुणीही माईक ओपन करू नका कारण मी क्लोज तुम्हाला हे नाही केलेलं आहे, म्यूट नाही केलेलं आहे. तर ही प्रेयर आहे होपोनोपोनो प्रेयर. तर ही जी प्रेयर आहे ही खूप महत्वाची प्रेयर. ह्याची हिस्ट्री पूर्ण तुम्हाला युट्यूबच्या ह्याच्यावर मिळून जाईल. ओके, युट्यूबवर तुम्हाला ह्याची हिस्ट्री मिळेल. मी माझ्या त्या व्हिडिओमध्ये सगळं बोललेले ह्याच्याबद्दल. पण ही वापरायची कशी हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, बरोबर आहे. तर हे जे आय एम सॉरी आहे, मी मराठीमध्ये पण ग्रुपवर पाठवून देते. हे जे आय एम सॉरी आहे ह्याच्या अगोदर तुम्हाला काय घालायचंय, ज्या कुणाचं तुम्हाला म्हणजे आता समजा काल मला कोणीतरी मुलाबद्दल सांगितलं, त्या मुलाचं नाव ही त्या अगोदर घालायचंय. प्रिय काय असेल ते XYZ नाव घालायचं. ओके, जे कोणी आजारी आहेत त्यांनी स्वतःच्या म्हणायचं, हे काय म्हणायचं की माझ्या शरीरासाठी, म्हणजे हे माय बॉडी किंवा डिअर बॉडी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. कुणाचा तरी मध्ये किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता, त्यांनी काय करायचं, आपल्या किडनीला म्हणायचं की तू माझ्यासाठी खूप सुंदर काम करते. मनात भावना काय ठेवायची बघा, तू माझ्यासाठी खूप सुंदर काम करतेस, तुझ्यामुळे मी आज निरोगी आयुष्य जगत आहे, त्याबद्दल आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. शेवटचं वाक्य तुम्ही नाही म्हटलं तरी चालतंय, ते घातलंय मी त्याच्यामध्ये. आय फॉरगिव्ह माय सेल्फ म्हणजे मीच मला पण क्षमा करते. कारण आपल्याच हातून आपण हे सगळं जे रामायण महाभारत असतं हे आपल्याच हातून झालेलं असतं. आता बघितलं ना, आपणच करतो सगळं. म्हणून आय फॉरगिव्ह माय सेल्फ, मी स्वतःला क्षमा करतो. तर ही आहे होपोनोपोनो प्रेयर. तर ह्या प्रेयरमुळे बऱ्याच जणांच्या लाईफमध्ये चेंजेस झालेले आहेत. मी तुम्हाला सांगते, आज आपल्या क्लासचा 3रा दिवस आहे. आजपासून ही प्रेयर वापरायला सुरू करा आणि तुमचा अनुभव मला शेवटच्या दिवशी सांगा. ठीक आहे, मी ह्याचा स्क्रीनशॉट ह्याचा प्रेयर मराठीमध्ये मी शेअर करेन. मराठीमध्ये हवी आहे का नको, का इंग्लिश जमतं सगळ्यांना? मराठीमध्ये हवी आहे का? ओके ठीक आहे, पाठवते. तर असा आहे हा अवचेतन मनाचा प्रवास. अवचेतन मन खूप महत्वाचं असतं. तुम्ही जर रोज सकाळी, आता एक मजा सांगते, ऐका लक्ष. मी हे मनी मॅग्नेट तयार करताना तुम्हाला लेवल 3 ला शिकवते, पण एक साधा एक क्ल्यू देते तुम्हाला.
की जर का रोज सकाळी तुम्ही जर म्हटलं की माझ्याकडे मला हवे तेवढे पैसे आहेत आणि त्यामुळे माझं आयुष्य खूप सुंदर आहे आणि थँक्यू 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 एवढं जर सकाळी तुम्ही म्हटलं, असं एक 10 वेळा म्हणायचं, माझ्याकडे मला हवे तेवढे पैसे, माझं जीवन आनंदानं जगण्या इतके पैसे माझ्याजवळ आहेत, थँक्यू थँक्यू थँक्यू, किंवा मी त्याबद्दल खूप कृतज्ञ आहे. तुम्हाला मराठीतच बोलायचं आहे ना, मी त्याबद्दल खूप कृतज्ञ आहे. ट्राय, आजपासून सुरू 21 दिवस. हे आम्ही मनी रेकीमध्ये शिकवतो, पण मी तुम्हाला क्लू देते, करून तर बघा. आजीच्या बटव्यामधून भरपूर काय काय बाहेर येतं ना, तसं मी तुम्हाला ते तुमच्या घरी जसा बटवा असतो तसं मी तुम्हाला काय काय छोटं छोटं सांगते, ते आठवणीनं लिहून घ्या. लक्षात आलं सगळ्यांच्या? आयुष्य सुधारण्यासाठी, अडचणी सगळ्या काढून टाकण्यासाठी सगळे रेडी आहेत? ओके, थँक्यू. चला आता एक मेडिटेशन करू मस्तपैकी. मेडिटेशन राहिलंय, 4 वाजलेले आहेत. आता थोडंसं पाणी पिऊन घ्या, स्वतःला फ्रेश करा. माझ्या मते चक्रांचं उद्या होणार, चक्र उद्या शिकवावी लागणार मला. ठीक आहे, बर. तुम्ही सगळेजण पाणी पिऊन घ्या आणि ज्यांना अफर्मेशन हवंय स्वतःच्या मुलांसाठी त्यांनी वही पेन घेऊन बसा. ज्यांना स्वतःच्या मुलासाठी, स्वतःच्या घरासाठी अफर्मेशन हवंय त्यांनी वही पेन घेऊन बसा. मी सांगते. थोडंसं पाणी पिऊन घ्या. ओके, तर लिहायचंय जेवढी तुम्ही आता हे बघा, जेवढी आपण कृतज्ञता व्यक्त करू तेवढा तुम्हाला रिझल्ट छान येणार आहे. पण तिथं मेन असा स्टार करून ठेवा की कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर कुणीही अविश्वास दाखवायचा नाही किंवा मनात शंका घ्यायची नाही. हे जे तुम्ही सेंटेन्स लिहिणार आहात त्या बाबतीत शंका करायची नाही, फक्त लिहित जायचं. सांग काम्या ओ नाम्या जसं म्हणतो ना आपण, किंवा जे काय म्हणतो त्या याचं एक म्हण आहे ना आपल्यामध्ये, आता लक्षात येईल अचानक, की जे दिलंय ना ते फक्त खाली मुंडी घालून करत राहायचं 21 दिवस, मागे सरकायचं नाही अजिबात. आणि मग माझ्याशी बोलायचं 21 दिवसानंतर. स्वागत आहे सगळ्यांचं. ओके, तर ठीक आहे, लिहा. माझ्या ज्यांच्या मुलांसाठी, हे मुलांसाठी आहे. माझ्या मुलांमुळे माझे घर आनंदी आहे. माझ्या मुलांमुळे माझे घर आनंदी आहे. याबद्दल मी कृतज्ञ आहे. याबद्दल मी कृतज्ञ आहे. ज्यांना इंग्लिश लिहायचंय त्यांनी थँक्यू लिहू शकता. माझ्या मुलांमुळे माझे घर आनंदी आहे. याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी कृतज्ञ आहे. माझ्या मुलांची जीवनशैली पूर्णपणे संतुलित आहे. पूर्णपणे संतुलित आहे. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. ह्याच्यानंतर तुम्ही होपोनोपोनो प्रेयर म्हणू शकता जर तुम्हाला म्हणायची असेल तर, किंवा नुसतं हे जे मी सांगितले एवढंच म्हटलं तर बस आहे. ठीक आहे. नंतर माझा मुलगा आदर्श बनण्यासाठी
माझा मुलगा, हे पुढचं पुढचं म्हणजे तुम्ही नेक्स्ट 1 2 3 4 मधला काय असेल तो आकडा द्या तुम्ही. हे माझ्या मते तिसरं सेंटेन्स असेल. माझा मुलगा आदर्श बनण्यासाठी मनापासून अभ्यास करतो. काल मला कुणी अभ्यासाचं पाठवलेलं होतं, त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे. माझा मुलगा आदर्श बनण्यासाठी मनापासून अभ्यास करतो. याबद्दल मी कृतज्ञ आहे. याबद्दल मी कृतज्ञ आहे. आता ज्यांनी कोणी वजनाबद्दल पाठवलेलं, आरोग्यासाठी, वजन कमी करण्यासाठी का वाढवण्यासाठी काहीतरी मला मेसेज आलेला. ओके, मी थोडं थोडं सांगतेय. ऍक्च्युली ह्याचा पार्ट नाहीये, पण थोडं तुम्हाला सांगायला पाहिजे. ओके, ठीक आहे. जे मिळवायचं आहे, आता बघा तिथं लिहून ठेवा, एक नोट लिहा. ते काय तुम्हाला सेंटेन्स मध्ये लिहायचं नाही, पण लिहा. तुम्हाला जे मिळवायचं आहे ना ते तिथे घालायचं. तुम्हाला जे मिळवायचंय ते, त्याचा विचार करायचा फक्त, असं लिहा. जे मला मिळवायचं आहे त्याचाच मी विचार करेन. हे ॲफर्मेशन नाही. हे आपण जसं नोट देतो तशी मी तुम्हाला नोट देते, कारण तुम्हाला लक्षात यावं मला काय मिळवायचंय. तुम्ही थिंकिंग कराल, मला वजन कमी करायचंय, मला वजन 65 पाहिजे, मला माझा बीपी नॉर्मल ठेवायचा आहे. लो नाही म्हणायचा, नॉर्मल म्हणायचं, कधी पण संतुलित म्हणायचं. तर असा विचार तुम्ही करा की तुम्हाला काय हवंय. तुम्हाला जे मिळवायचंय त्याचा विचार करायला सुरू करा. आता खाली ॲफर्मेशन लिहा. माझे शरीर, तुम्हाला जे काय हवंय ना आरोग्याच्या बाबतीत ते तिथं घालायचं. आता मी समजा मी लिहिलं तर मी कसं लिहीन, माझे शरीर 65 किलो वजन, 65 किलो वजन कायम ठेवत आहे. माझे शरीर 65, मी 65 लिहिलंय, तुम्ही तुमचं घाला. तुम्हाला काय आरोग्य पाहिजे ते घाला तिथे. माझे शरीर 65 किलो वजन कायम ठेवत आहे, त्यामुळे मी पूर्णपणे निरोगी आहे. त्यामुळे मी पूर्णपणे निरोगी आहे. मराठीमध्ये अफर्मेशन्स थोडे मोठे असतात, सॉरी, ते लिहावे लागतात तेवढे. आता त्याला पर्याय. त्यामुळे मी पूर्णपणे निरोगी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मी कृतज्ञ आहे, मी कृतज्ञ आहे, मी कृतज्ञ आहे. जर का कोणाला बीपीचा प्रॉब्लेम असेल तो कसा म्हणेल, माझ्या शरीराचे किंवा माझं बीपी हे कायम संतुलित आहे किंवा नॉर्मल आहे, म्हणून मी स्वस्थ आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. किंवा त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. तुम्ही सेंटेन्स तयार करा. सगळे तेवढे सुज्ञ आहेत. मी तुम्हाला ऑप्शन्स देते. माझ्या शरीराचे बीपी संतुलित आहे, त्यामुळे मी पूर्णपणे स्वस्थ आहे. मी कृतज्ञ आहे, मी कृतज्ञ आहे. किंवा थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आपण आपल्या शरीराला थँक्यू म्हणायचंय. तुम्हाला सोप्या भाषेत आता थँक्यू तर सगळ्यांना म्हणता येतं. सो तुम्हाला जर वाटत असेल आता मराठीत मी कृतज्ञ आहे हे किती लांब म्हणू, तर थँक्यू म्हणा. इझी. ठीक आहे, सगळ्यांना कळलं. अफर्मेशन कशा तयार करायचे कळलं. पॉझिटिव्ह. यात कुणाला शंका आहे का? काय असेल तर पटकन एक जण विचारून घ्या, कोणीतरी पटकन एक जण. श्वेता मॅडम तुम्ही शेवटी. सॉरी, कारण मला एक मेडिटेशन घ्यायचंय म्हणून. हा बोला सर. अनम्यूट करून बोला ना सर. पहिला माईक सुरू करा तुमचा. लवकर लवकर. मॅडम, मुलांच्या खाण्याविषयी काय बोलायचं? हल्ली मुलं नाही, बाहेरचे खातात जास्त. तुम्ही फक्त जीवनशैली ते जे लिहिलंय ना त्याच्यात होऊन जातं. हं, हा, त्याच्यातून. त्याच्यामध्ये होऊन हो, जातं. हो, हो.
ओके, थँक्यू. म्हणून ते मी तुमच्यासाठीच तयार केलंय. ओके, चला. आणि बोला ना सर, तुम्ही प्लीज प्लीज बोला, लवकर बोला, मला मेडिटेशन घ्यायचंय. तुमचा माईक कडेला जो माईकचं बटन असतंय ना, ते ऑन करा. तर तर तुम्हाला माझ्याशी बोलता येईल. मी नाही करू शकत तुमचं इकडून. होतंय का? हा, झालं, बोला. किती वेळा बोलायचं? किती काय वेळा झालं? बोलायचं? आ? हा, किती वेळा बोलायचं? ओके, चांगला प्रश्न किती आहे. वेळा बोलायचं? यस यस यस, सांगते. तुम्ही आत्ता रिसेंटली तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात काय काय डिफिकल्टीज आहेत, आय डोंट नो. बरोबर आहे, मला माहित नाहीये. तर तुम्हा सगळ्यांना माझा एक मनापासून सल्ला आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चेंजेस आणण्यासाठी, जे मी तुम्हाला तुमच्या मुलांसाठी असेल तर ते जीवनशैलीचं आहे ना, ते स्वतःसाठी पण तयार करा सगळेजण. आणि तुम्हाला ते दिवसातून 15 वेळा लिहायचंय. दिवसातून तुम्ही कधीही बसा, 15 वेळा लिहून काढा. लिहून काढ. 21 दिवस, 21 डेज 15 वेळा लिहायचंय. तुम्ही येलो कागदावर लिहिलं तर बेटर. येलो कागदावर लिहिलं तर बेटर आहे. ओके, लक्षात आलं? ओके. त्याच्यावर आपण उद्या आणखी हो. बोलू. मी सांगेल तुम्हाला आणि लिहायच्या ह्याच्यावर. ठीक आहे? ओके, चला आता मेडिटेशनला बसा. एक मेडिटेशन करू पटकन, कारण परत मीटिंग संपेल आणि 1.5 तास झाला. प्रियांका, मीटिंगचा टायमर दाखवतोय का बघशील हं? आणि मला मेसेज करशील. ओके, चला. डोळे बंद, पाठीचा कणा ताठ. ज्यांना मेडिटेशन करायचं नाहीये त्यांनी स्वतःचे कॅमेरे बंद करा. संजना मॅडम, कॅमेरा बंद करा तुमचा, मग मला डिस्टर्ब होतं. ज्यांना मेडिटेशन करायचं नाहीये, जे नंतर करणार आहेत, त्यांनी कॅमेरे बंद करून बसा. आणि ज्यांना करायचंय त्यांनी करा. डोळे बंद, पाठीचा कणा ताठ. पाठीचा कणा ताठ. लक्ष पूर्ण श्वासावर. प्रत्येक श्वास बघा. श्वास येतोय, श्वास जातोय. प्रत्येक श्वास. आणि त्या श्वासाबरोबर आपल्या शरीराचा एक एक अवयव शिथिल होतोय, रिलॅक्स होतोय. नाकाने श्वास घ्या आणि एक तोंडाने श्वास सोडा. सावकाश श्वास सोडा. नाकाने श्वास घ्या, तोंडाने श्वास सोडा. पूर्ण शरीर रिलॅक्स. प्रत्येक श्वास तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देतोय, आरोग्य देतोय, दीर्घायुष्य देतोय, ऐश्वर्य देतोय. खूप सारी पॉझिटिव्हिटी घेऊन तो तुमच्या शरीरात प्रवेश करतोय आणि शरीरातली नकारात्मकता गोळा करून नाकाच्या नाकपुड्यांद्वारे तो बाहेर सोडला जातोय. आपण आज एक सकारात्मक जीवनाची सुरुवात करणार आहोत. बंद डोळ्यांनी आपल्या शरीरातल्या हालचालींकडे लक्ष द्या. प्रत्येक हालचाल आणि त्या सगळ्या हालचालींना बघून झाल्यावर स्वतःच्या हृदयाची धडधड ऐकायची. सगळ्या शरीरावर नजर फिरवल्यानंतर तुम्ही स्वतःच्या हृदयाची धडधड ऐकायची. आपल्या मनाकडे बघायचंय. आपल्या मनाकडे बघा.
त्या मनामध्ये जी हालचाल चालली आहे त्याच्याकडे लक्ष द्या. त्या मनामध्ये कुणाबद्दल खूप प्रेम आहे, कुणाबद्दल खूप द्वेष आहे, जे काही असेल ते पहा. त्याला फक्त एक साक्षी भावाने पहा, एक त्रयस्थ होऊन पहा. जे काही प्रेमळ आहे ते ठेवून घ्या. जे काही मनात नकारात्मकता तयार करतोय त्याची क्षमा मागा आणि ते बाजूला करा, सोडून द्या. आता मागच्या आठवड्यामध्ये जे काही झालं, मग कुणीतरी तुमच्याशी प्रेमानं बोललं असेल म्हणून तुम्हाला खूप बरं वाटलं असेल, कुणीतरी तुम्हाला त्रास दिला असेल, कुणीतरी तुमच्या बरोबर भांडलं असेल, कुणाशी तरी उगाचच हेवेदावे झाले असतील, त्यामुळे आपलं नुकसान झालं असेल, हे सगळं काही आठवा. हे सगळं काही आठवा आणि ज्या कुणाबरोबर हेवेदावे झाले त्यांना क्षमा करा. त्यांना क्षमा करा आणि जे काही चांगलं आहे ते आपल्या मनाची जी खोली आहे त्याच्यामध्ये कुलूप बंद करा. चांगले अनुभव फक्त स्वतःजवळ ठेवा. बाकीचे सर्व अनुभव आपण डिलीट करणार आहे, रिमूव्ह करणार आहे, सगळ्यांना क्षमा करून टाकणार आहे. आता आठवायचंय मागच्या महिन्यातले हा जो मागचा महिना गेला त्यामध्ये आपल्यामुळे कुणाला त्रास झाला असेल किंवा कुणी आपल्याला त्रास दिला असेल, सर्व गोष्टी आठवायच्या आहेत ज्या काही मागच्या महिन्यामध्ये झाल्या. तिथलेही चांगले क्षण गोळा करा, चांगल्या गोष्टी गोळा करा. तुम्हाला जे आनंद देतील ते क्षण सोबत घ्या. कुलूपबंद खोलीमध्ये ठेवा आणि जे क्षण दुःख देत आहेत त्यांची क्षमा मागा. ज्या कुणामुळे आपल्याला त्रास होतो त्यांना माफ करून टाका. बघा, प्रत्येक गोष्ट बघा, साक्षी भावाने बघा. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक गोष्टीला, त्या सिच्युएशनला माफ करून टाका. कृतीने, वाणीने कुणालाही आपण दुखावलं असेल किंवा कुणी तुम्हाला दुखावलं असेल, त्यावेळची ती परिस्थिती सगळं माफ करायचंय. जे निगेटिव्ह आहे ते सगळं डिलीट करायचंय. मी हे सोडून देतय, सोडून देतय, सोडून देतय म्हणायचंय. आयुष्यातलं निगेटिव्हिटीला काढून टाकायचंय. आता मागच्या 1 वर्षाचा आढावा घ्यायचा आहे. मागच्या 1 वर्षामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये झालेल्या उलाढाली आठवायच्या आहेत. काय काय बदल झाले आपल्या आयुष्यामध्ये. कुणाबरोबर आपण बोललो नाही, कुणाबरोबरचे हेवे दावे, सगळं काही आठवा. सगळं आठवायचंय. ज्या घटना
आपल्याला सुख देत आहेत त्या पुन्हा आपल्या जवळ ठेवून घ्यायच्या आहेत आणि ज्या घटना आपल्याला डिस्टर्ब करतायत, आपल्याला त्रास देत आहेत, त्यांची क्षमा मागायची आणि त्यांना बाजूला करायचंय, डिलीट करायचंय. प्रयत्न करा सगळ्यांना माफ करायचा. कोणीही आपल्याला येऊन कितीही त्रास दिला असेल तरी फक्त 3 वेळा म्हणा की मी तुम्हाला क्षमा करतो, क्षमा करतो, क्षमा करतो. त्या पुढच्या व्यक्तीला फक्त एक आत्मा म्हणून पहा, एक प्रकाश म्हणून पहा आणि माफ करून टाका. मग ते कोणीही असू दे, आपली खूप जवळची व्यक्ती असू दे, लांबची असू दे, कोणीही असू दे, माफी द्या. तुम्ही एक दिव्य आत्मा आहात. तुम्ही परमेश्वराचं एक सुंदर बाळ आहात आणि तुम्ही इझिली दुसऱ्याला क्षमा करू शकता. प्रयत्न करा. आता आठवायचंय आपला ज्या वेळेला जन्म झाला तो प्रवास, आपल्या भावंडांबरोबर आपण घालवलेला वेळ, आपलं बालपण, त्याच्यामधल्या गोड आठवणी गोळा करा आणि स्वतःच्या मनामध्ये ठेवा. आठवा त्या सगळ्या आठवणी आणि ठेवून द्या आपल्या मनातल्या कुलूप बंद खोलीमध्ये. आणि ज्या वेळेला तुमचा जन्म झाला, तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, त्यावेळचा क्षण आठवा. तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचं हास्य आठवा. तुमच्या आई वडिलांना किती आनंद झाला होता ते आठवा. आई वडिलांच्या हातात ज्या वेळेला तुम्हाला पहिल्यांदा डॉक्टरांनी तुमच्या आई वडिलांच्या हातात दिलं, तो आनंद बघा. आणि त्या आनंदासोबत तिथे तुम्हाला परमेश्वरानं जी कोरी पाटी दिली होती मनाची, ती बघा. आपलं मन त्यावेळेला पूर्ण कोरं होतं. ती जी कोरी पाटी तुम्हाला दिसतीये तिला सोबत घ्या, अगदी घट्ट कवटाळून घ्या, तुमच्या हृदयाजवळ पकडा. ती कोरी पाटी तुम्हाला सांगतेय तुझं जीवन खूप आनंदी आहे. पण आपण विसरलो त्या पाटीला. ते जे आपलं रूप आहे विसरलो आपण. ती पाटी घट्ट कवटाळून धरा. ती जी कोऱ्या मनाची पाटी तुम्हाला परमेश्वरानं पृथ्वीवर येताना दिलेली होती, ती पाटी घट्ट पकडायची आहे आणि परत यायचंय. परत यायचंय तुम्ही आत्ता जिथे बसला आहात तिथे. आणि आता त्या कोऱ्या पाटीवर आजपासून तुम्ही तुमचं नवीन अफर्मेशन लिहिणार आहात, नवीन सकारात्मकता लिहिणार आहात, नवीन गोष्टी लिहिणार आहात. जुन्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून निघून गेलेल्या आहेत, त्या सगळ्या आपण डिलीट केलेल्या आहेत, त्या काढून टाकलेल्या आहेत. ज्यांना आपण दुखवलं त्यांची आपण क्षमा मागितलेली आहे, त्यांना आपण माफ केलेलं आहे, आपल्याला त्यांनी माफ केलेलं आहे. आणि आता जी कोरी पाटी तुम्ही आणली आहे त्यावर आता फक्त आणि फक्त तुम्हाला जे हवं
तेच तुम्ही लिहिणार आहात. तो अधिकार फक्त आणि फक्त तुम्हाला आहे. लक्षात घ्या. सावकाश लक्ष श्वासावर आणायचंय. तुमचं लक्ष श्वासावर आणा. एक मोठा श्वास घ्या आणि तोंडाने श्वास सोडा. तो श्वास सोडत असताना पोट आत जाऊ दे. नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सावकाश सोडा. फुंकर घातल्याप्रमाणे सोडा आणि त्या श्वास सोडता सोडता तुमचं पोट आत गेलं पाहिजे. पुन्हा एक श्वास घ्या. रिलॅक्स व्हा. हातांचं घर्षण करा. आणि सावकाश परत यायचंय. नॉर्मल व्हायचंय आणि मग डोळे उघडायचे. गडबड करू नका. कुणाकुणाला कोरीपाटी दिसली? थँक्यू थँक्यू. बऱ्याच जणांना दिसली. ओके, थँक्यू श्वेता मॅडम. बऱ्याच जणांना दिसली. सगळ्यांनी मेडिटेशन केलं असं मला वाटत नाही, पण ज्यांनी केलं नाही त्यांनी नंतर करावं. पण खूप सुंदर. तुम्ही सगळेजण खूप छान बसलेले होता आणि सगळेजण खरोखर माफ करू शकले. प्रामाणिकपणाने सांगा. ओके, सगळ्यांनी माफ केलं. कुणाचा अनुभव एक एक जण थांबा. पहिल्यांदा जेवढे हँडरेज आहेत तेवढे बघते, मग नंतर तुम्ही तुमचं हँडरेज करून ठेवा तुमचा अनुभव सांगण्यासाठी. हा, सुजाता मॅडम बोला. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. बोला. अपर पेन्शन करताना थोडं छान वाटलं, पण मन लागलं नाही एवढं. अजून नाही लागणार, थोडे दिवस जाऊ दे. तुम्हाला मन मी सोडणार नाही. मन तुम्ही मला भटकत. सोडू नका, मी तुम्हाला सोडत नाही. हो मॅम. हा. तुम्हाला ट्रॅकवर आणूया आपण. होईल होईल, हळूहळू होईल. आता जे मी सांगितलंय ना ते लिहायला सुरू करा. माझी ते लिहिले. जीवनशैली पूर्णपणे सकारात्मक आहे. पूर्णपणे काय म्हणतो मी तुम्हाला सांगितलं मगाशी, पूर्णपणेच काय माझी जीवनशैली. तुम्ही लिहायला सुरू करा. माझी जीवनशैली पूर्णपणे संतुलित आहे. लिहायला हा सुरू तेच करा स्वतःसाठी. हा तेच विचारायचं होतं, म्हणूनच लोअर हँड केलं. तुम्ही लिहायला सुरू करा. रोज 15 वेळा लिहायचं. आणि मी खूप आनंदी आहे, तर त्याला पुढं काय जोडायचं? मी खूप आनंदी आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. ठीक आहे. पण 15 वेळा लिहायचंय. 21 दिवस, एक काही दिवस चुकवायचा नाही. ओके. नाही नाही. हो ओके. आणि तुम्ही ग्रीन पेन, सगळेजणच ग्रीन पेन वापरा. ब्लॅक फक्त वापरायचं नाही, बाकी तुम्ही काही पण वापरा. ब्लॅक नाही वापरायचं. मॅम, का कोणास ठाऊक माझ्या हातात ग्रीन पेनच आलाय. व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला तुमचा प्रवास बरोबर चालू आहे. ठीक आहे. हा, Thank you. चला. जया मॅडम झालं. सुजाता मॅडम तुमचं झाला क्वेश्चन? ओके, हो, थँक्यू हो. थँक्यू मॅडम. हा, जया मॅडम बोला. थोडस असं म्हणजे मन मुक्त केल्यासारखं झालं मॅडम. चांगलं वाटलं? बरं वाटलं? कोरी पाटी मिळाली? व्हेरी गुड. आता त्याच्यावर लिहा. छान छान लिहा. त्याच्यावर जे तुम्हाला हवंय ते लिहा. ज्यांना सबकॉन्शियस माइंड कळलंय ना त्यांनी नक्कीच व्यवस्थित लिहिणार, असा माझा विश्वास आहे. माझ्यामध्ये जेवढे जण इथे आज प्रेझेंट आहेत ते तर 100% व्यवस्थित लिहिणार असा माझा कॉन्फिडन्स आहे. बरोबर आहे ना? सगळ्यांनी चॅटबॉक्स मध्ये टाका यस म्हणून, वाय म्हणून टाका. वाय 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 टाकून द्या, म्हणजे मला कळेल की हो तुम्ही करणार आहे. अरे मग श्वेता मॅडमनी तर सांगितलंय माझा लहानपणाचा चेहरा पण दिसला, फेस पण दिसला त्यांना. व्हेरी गुड मॅडम, छान. अरे सगळ्यांचं यस आलं. चला, म्हणजे मला ह्यावेळेला खूप सुंदर स्टुडंट मिळालेले आहेत सगळे.
थँक्यू जया मॅडम, थँक्यू. आता कोण हा सरिता मॅडम बोला. बोला तोपर्यंत आणखी कोण आहे बोलायचंय कोणाला? सगळ्यांना छान अनुभव आला का? बस हा बोला मॅडम, बोला ना सरिता मॅडम. हा मला तर खूप छान असा अनुभव आलेला आहे. कारण मला नंतर नंतर तुमच्या सूचना कानावर ऐकायलाच येत नव्हत्या. अरे पण मस्त. पण पूर्ण बॉडी एकदम शब्दात ओके, सांगता येत नाही असा सांगता येत अनुभव नाही. मी घेतलाय. ओके. नाही छान व्हेरी गुड. तो अनुभव येणंच महत्वाचं आहे, म्हणूनच विचारलं. ही मी तुमची तयारी जी करून घेतेय ही तुमची शक्तिपाताची तयारी सुरू आहे. म्हणजे तुमचं मन इतकं लहान बाळासारखं छान व्हायला पाहिजे, तर तुम्हाला त्या शक्तिपाताचा तितका अनुभव येणार सुंदर. म्हणून हे तुमचा ऑरा क्लीन करायचं काम चालू आहे. ओके, लक्षात आलं? थँक्यू. रेकॉर्डिंग येणार ना? हो आज मी चालू केलंय आणि काल पण मी केलेलं. काय झालं फक्त मला माहित नाही. ओके, हा ठीक आहे. मग रेखा मॅडम तुमचं बोला. थांबा श्वेता मॅडम एकच मिनिट. हा रेखा मॅडम बोला. हा बोला. हा मॅडम, मेडिटेशन मी केलं, पण मला ते थोडस मध्ये मध्ये असं ढकलल्यासारखं होत होतं, म्हणून मी माझा कॅमेरा बंद केला. नाही ठीक आहे, असू दे काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही परत करू शकता, परत रेकॉर्डिंग बघायला बसा. मग तुम्ही पुढे सरकवत माझ्या मते मेडिटेशन पर्यंत आणा आणि मग तिथून चालू करून द्या. ओके. आणि जे अफर्मेशन तुम्ही दिलेत ना मुलांबद्दल आणि लिहायचे होते ते, तेव्हा माझा नेमका फोन स्विच ऑफ झाला होता. नाही मी तर ते ते मी ते कोणी लिहिलं असतील तर पाठवा, नाही तर मी काय करते, मला रात्री लेट येतील खरं. मग मी ज्यावेळेला रात्री बसेन त्यावेळेला टाईप करून पाठवेन. ठीक आहे. ओके. हा बोला आणि सर. मला हा बोला मॅडम. एक मिनिट, मला पर्सनली तुमच्याशी बोलायचं होतं. माझे बरेचसे काय काय प्रॉब्लेम आहेत, तर बोलू शकेल का? जरा ही बॅच संपल्यावर बोलाल का? बॅच ही जरा संपू दे, मग मला मेसेज कराल, मी तुम्हाला वेळ देईल. ओके. थँक्यू. हा बोला सर, बोला. मी आता बंद करेल मीटिंग, कारण 1.5 तास झाला मीटिंग बंद होईल. हा बोला सर, बोला. नाही मला आवाज येत नाही. ठीक आहे मी हा बोला. मनात गोंधळ सुरू होते. हा होईल सगळं सेटल होईल. थोडस होणार, तुम्हाला शांत बसायची सवय नसेल त्याच्यामुळे थोडासा गोंधळ होणार, पण तुम्हाला डोकं शांत होतं पण मनात हो तो गोंधळ पण कमी होईल. टेन्शन घेऊ नका. थँक्यू. होतो कमी होईल. तुम्ही उद्या क्लास सुरू झाल्या बोलाल माझ्याशी, कारण तुमची रेंज नाहीये आता. ठीक आहे. हा. ओके चला. मी आता इथे पूर्णविराम देतेय. उद्या भेटू 3 वाजता परत, आणि वेगळा विषय घेऊन. उद्या चक्रांचा विषय आहे, सो डोंट मिस. उद्या आपल्याला श्वेता मॅडम उद्या जॉईन झाल्या बोलाल. ओके. थँक्यू सो मच.